सांबार बनवायचा कंटाळा आलाय, चटणी करायला वेळ नाहीये, काही हरकत नाही. डोसा मुलांना डब्याला चटणीशिवायही देता येईल. आज बनवला आहे असा डोसा ज्यासाठी ना सांबार लागणार ना चटणी. नेहमी डोसा म्हटलं की लगेच सांबार आणि चटणी आठवते, पण आजचा डोसा काही थोडा हटके आहे. नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट, झटपट, सोप्पा आणि घरातील सर्वांनाच आवडेल. डब्यासाठी आणि प्रवासात नेण्यासाठी छान पर्याय आहे. चला तर बनवूयात झटपट, कुरकुरीत आणि चविष्ट नाश्ता. डोसा बनवण्यासाठी 4 वाटी घरचा जुना तांदूळ घेतलाय. त्याच वाटीच्या प्रमाणात मिक्स डाळ 1 वाटी घेतली आहे. मिक्स डाळ नसेल तर 1 वाटी उडीद डाळ वापरू शकता. 1 चमचा मेथी घालायची. आता हे तांदूळ आणि डाळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बुडेल एवढं पाणी घालून झाकण लावून 4 ते 5 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. चार 5 तासात तांदूळ छान भिजलेत. आता यातील पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आणि याचे मिक्सरला पीठ तयार करून घेऊयात. मिक्सर लावता वेळेस मी यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात 1 वाटी भिजलेले पोहे घातले. पोहे घातल्यामुळे डोसा क्रिस्पी आणि जाळीदार छान तयार होतो. यातील पाणी बाजूला काढलं होतं, तेच पाणी यामध्ये थोडं थोडं मिक्स करून डोशाचं पीठ तयार करून घ्यायचं. हे असे याप्रमाणे डोशाचं पीठ तयार करून घ्यायचं. पीठ खूप जाडही नसावं आणि खूप पातळही नसावं, तव्यावर सहज पसरलं पाहिजे. हे पीठ आता 6-7 तास आंबायला ठेवून द्यायचं. 6-7 तासानंतर पीठ छान आंबतं. पीठ छान फुललं, वरती हलका फेस आला आणि थोडं हलकं झालं की समजायचं की डोशासाठी पीठ छान तयार झालंय. डोसे बनवता वेळेस पूर्ण पिठात मीठ घालणार नाहीये, तर थोडं पीठ एका भांड्यात लागेल तसं काढून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने हलवून मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि डोसे बनवून घ्यायचे. डोसा बनवण्यासाठी पीठ तयार झालंय. आता कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेऊ शकता. मी चॉपर मशीनमध्ये कांदा, टोमॅटो, चवीनुसार मिरची आणि थोडी कोथिंबीर घालून सर्व बारीक करून घेतलंय. म्हणजे ते एकसारखं बारीक होतं आणि डोशावरती छान पसरता येतं. आता हे एका भांड्यात काढून घेऊयात. डोसे बनवण्यासाठीची पूर्वतयारी झाली आहे. आता डोसे बनवूयात. तव्याला कांद्याने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं. डोसा बनवता वेळेस गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा, जास्त बारीक किंवा मोठा ठेवायचा नाही. पीठ तव्यावर गोल फिरवत पातळ पसरवून घ्यायचं. यावरती बारीक केलेला टोमॅटो कांदा पसरवून घेऊयात. याच्यावरती आणि थोडं बाजूला तेल सोडायचं, म्हणजे डोसा छान क्रिस्पी भाजला जातो. डोसा असा ओपनच भाजून घ्यायचा. तुम्हाला जर डोसा जास्त मऊ पाहिजे असेल तर त्याच्यावरती झाकण लावून तुम्ही डोसा भाजून घ्या. डोसा छान मऊ होतो. याप्रमाणे डोसा थोडा प्रेस करायचा, म्हणजे भाज्या नीट चिकटतात. थोडा गोल्डन रंग आला की डोसा काढून घ्यायचा. डोसा तयार झालाय. डोसाला रंगही खूप छान आलाय आणि छान क्रिस्पी झालाय. हा डोसा गरमागरम तर खूप छान लागतोच, पण खास गोष्ट म्हणजे थंड झाला तरीही खायला तितकाच चवीला छान लागतो. याप्रमाणेच बाकीचे डोसे तयार करून घ्यायचे. टोमॅटो आणि कांद्याची चव डोशात इतकी छान मिसळते की डोशासोबत खायला बाकी कशाचीच गरज लागत नाही. खरंच तुम्ही हा डोसा एकदा नक्की बनवून बघा. डब्यासाठी आणि प्रवासात नेण्यासाठी छान पर्याय आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.